विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. या 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या, त्यामुळं मतदारांचा कोटा पूर्ण होत नसल्यानं विधान परिषदेच्या निवडणुका देखील लांबणीवर पडल्यात. आता या रिक्त 17 जागांमध्ये बीड, धाराशिव, लातूर मतदारसंघांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मागच्या वेळी भाजपचे सूरज धस विजयी झालेले. यावेळी या मतदारसंघातील परिस्थिती काहीशी वेगळी आहे. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या दोघांनी मागची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र त्यात धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करता आला नाही. अलीकडच्या काळात दोघांमध्ये मनोमिलन झाले. निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी अनेक इच्छुकांनी या मतदारसंघासाठी नियोजन करायला सुरुवात केली आहे. महायुतीचा विचार करता या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी यांचं वर्चस्व आहे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस या पक्षांना जनाधार दिसून येतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या या निवडणुकीचं स्वरूप कसं असतं, मागच्या वेळी निवडणूक कशी झालेली आणि या मतदारसंघात सध्याचं गणित कसं असेल, ही सगळी माहिती या व्हिडिओतून बघूयात. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. सुरुवातीला विधान परिषदेतील या जागांविषयी पाहू. राज्याच्या वरिष्ठ सभागृहातील एकूण 22 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठराविक मतदारसंघातून भरल्या जातात. या 22 जागांपैकी 17 जागा सध्या रिक्त आहेत आणि त्यासाठीच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 2 किंवा 3 जिल्ह्यांचे मतदारसंघ असतात. आता प्रश्न उरतो की मतदार कोण असतात. तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींचे सदस्य, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती या निवडणुकीत मतदार असतात. आता हे आणखी समजावून घेऊ. धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातील जितक्या नगरपालिका आहेत त्या सगळ्यांचे नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि तिन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती या निवडणुकीचे मतदार असतील. इथं लक्षात घेण्यासारखं बाब म्हणजे पंचायत समित्यांचे सदस्य या निवडणुकीत मतदार नसतात. आता आपण धाराशिव, लातूर आणि बीड मतदारसंघातील परिस्थिती पाहूयात. तिन्ही जिल्ह्यातील मनपा आणि नगरपालिकांची निवडणूक झाली असून बीड वगळता धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात झेडपी आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली तर मतदारांमध्ये बीड जिल्ह्यातील झेडपी आणि पंचायत समिती सदस्य यांचं मतदान नसेल, कारण ही निवडणूक अद्याप झालेली नाहीये. बीड झेडपीची निवडणूक झाली नसली तरी मतदारांचा 75% कोटा पूर्ण होत असल्यानं विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर करता येऊ शकते असं बोललं जाते. ही झाली निवडणुकीबद्दलची माहिती. प्रत्यक्षात ही निवडणूक किती चुरशीची होते यासाठी आपण मागच्या निवडणुकीची थोडक्यात माहिती घेऊ. मागच्या वेळी 2018 साली लातूर, धाराशिव आणि बीड मतदारसंघाची निवडणूक झालेली. ही निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांच्यात झाली असली तरी खरी लढत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशीच होती. पंकजा मुंडे तेव्हा ग्राम विकास मंत्री होत्या, तर धनंजय मुंडे विधान परिषद विरोधी पक्षनेते होते. या निवडणुकीआधी एक महत्वाची घटना घडलेली. बीड जिल्हा परिषदेत भाजपच्या सविता गोल्हार यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली. ही निवड होण्याआधी सुरेश धस यांनी मदत केली होती. त्याच वेळी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला गेला. जेव्हा निवडणूक लागली तेव्हा हा शब्द पाळण्यात आला आणि सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली, पण पंकजांनी एक वेगळीच खेळी खेळली. त्यांनी कराड यांच्याशी संवाद साधला आणि रमेश कराडांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली, त्यामुळं नाईलाज म्हणून राष्ट्रवादीने नळदुर्गच्या अशोक जगदाळे या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. तात्कालीन परिस्थिती पाहता भाजपकडे पुरेसे संख्याबळ नव्हतं, तरीही भाजपनं निवडणूक चुरशीची केली. बऱ्याच घडामोडी घडल्या आणि निकाल लागला. अनपेक्षितरित्या भाजपचे सुरेश धस निवडून आले. निकाल असा लागला की सुरेश धसांना 527 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना फक्त 451 मतं मिळाली. एकूण 25 मतं बाद करण्यात आली. पुरेसं संख्याबळ नसूनही सुरेश धस 76 मतांनी विजयी झाले. त्यामुळे या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. पंकजा आणि धनंजय यांच्यातील मतभेद आणखी वाढले.
आणि पुढे परळीतून पंकजांचा पराभव देखील झाला. आता हा झाला इतिहास. सध्याच्या परिस्थितीत त्यावेळी निवडणुकीत ज्यांनी ऐनवेळी माघार घेतली ते रमेश कराड पुढे निवडून आले. लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांना धीरज देशमुखांचा पराभव केला. सुरेश धसांनी देखील आष्टी मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुतीला संमिश्र असं संख्याबळ आहे. बीड झेडपीची निवडणूक झाली असती तर या निवडणुकीचे चित्र आणखी स्पष्ट झाले असते. तरीही सद्यस्थितीत भाजपचे संख्याबळ वरचढ दिसून येत आहे. संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याचा विचार करता आधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाबद्दल बोलूयात. काँग्रेसकडून बाबाजानी दुर्राणी, अमित देशमुख हे मुख्य चेहरे आहेत. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाजानी दुर्राणी यांना डावलून रमेश कराडांना उमेदवारी दिली होती. बाबाजानी सध्या काँग्रेसमध्ये आहेत. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचं 3 पैकी केवळ धाराशिव जिल्ह्यात बहुतांश मतदार आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत जर ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सुटली, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. भाजपकडून बरेच इच्छुक उमेदवार असले तरीही पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट नाही. तेव्हा धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागेल याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा आणि शिरस्ताच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.